नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी अपर्णा सतेज कुलकर्णी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स पुणे येथे गणिताचे अध्यापन करते. आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील समरूपता प्रकरण पहिले अभ्यासत आहोत. मागील तासिकेत आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर ह्या गुणधर्मांचा अभ्यास केला. त्याचबरोबर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आणि प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास व त्यावरील आधार. आजच्या तासिकेमध्ये आपण समरूपतेच्या कसोट्या आणि समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे प्रमेय अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण पीपीटीच्या माध्यमातून अभ्यासाला सुरुवात करूया. समरूपता प्रकरण पहिले. आज आपण त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या आणि समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे अभ्यासणार आहोत. इयत्ता 9वी मध्ये आपण समरूपता म्हणजे काय हे अभ्यासलेले आहे. तुमच्या समोर येणारी जी आकृत्या आहेत त्या आकृत्यांचं नीट निरीक्षण करा. काही वर्तुळ दिसतात एकात एक काढलेली, त्रिकोण दिसतात एकात एक, त्याबरोबर 3 सशाची चित्रे दिसतात, 2 इमारतींचं चित्र दिसतंय, त्याचबरोबर चौकोनाचे चित्र दिसते आणि पंचकोनाचे चित्र दिसते. या आकृत्यांचं निरीक्षण नीट केले असता आपण सशाच्या आकृतीचं निरीक्षण करूया. या आकृतीमध्ये किंवा या चित्रामध्ये असणारा ससा याचा आकार कसा आहे तर सारखा आहे, पण प्रत्येक असणाऱ्या चित्राचे आकारमान हे कसे दिसते वेगवेगळे दिसते. त्याचबरोबर आपण वर्तुळाकडे बघूया. पहिली आकृती. पहिल्या आकृतीमध्ये असणारं वर्तुळ, या वर्तुळामध्ये आपल्याला एकात एक अशी वर्तुळ दिसतात. वर्तुळांचा आकार सारखा आहे पण प्रत्येकाचे आकारमान कसे आहे वेगवेगळे आहे. त्याचबरोबर असणाऱ्या 2 इमारतींचं पण चित्र दिसत आहे. इमारती त्याच आहेत, त्यांचे आकार तेच आहेत, पण त्यांचे आकारमान कसे दिसते भिन्न दिसते. मग ज्या आकृत्यांचे आकार सारखा असतो पण ज्यांचे आकारमान हे भिन्न असते अशा आकृत्यांना आपण काय म्हणतो तर समरूप आकृत्या असे म्हणतो. हा भाग आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेला आहे. समरूप त्रिकोण सर्वात महत्त्वाचा भाग की ज्याच्यावर आधारित ह्या समरूपता जर आपल्याला कळली आणि त्याच्या कसोट्या जर आपल्याला समजल्या तर याच्यावर आधारित असणारं महत्त्वाचं प्रमेय हे आपल्याला पुढे अभ्यासायचं आहे. समोर तुम्हाला दिसणाऱ्या तुमच्या स्क्रीनवरती त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीईएफ दिसत आहे. त्रिकोण एबीसी, त्रिकोण डीईएफ. दोन्ही त्रिकोणांमध्ये आपल्याला काही कोणांच्या ठिकाणी सारख्या खुणा केलेल्या पण दिसतात. कोण ए आणि कोण डी, कोण बी आणि कोण ई, कोण सी आणि कोण एफ. आकृतीचे निरीक्षण केले असता या दोन्हीही त्रिकोणांमध्ये असणारे कोण जे आपण ज्याला म्हणूया की त्यांच्या शिरोबिंदूंमधील एकास एक संगतीनुसार आपण एकास एक संगती पण अभ्यासलेली आहे. या एकास एक संगतीनुसार म्हणजे ए आणि डी, बी आणि ई आणि सी आणि एफ हे त्याचे शिरोबिंदू आहेत प्रत्येकाचे. त्यांच्या एकास एक संगतीनुसार मला त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीएफ मध्ये जर कोण ए एकरूप कोण डी, कारण दोघांचे चिन्ह कसं आहे सारखं आहे, तसेच कोण बी एकरूप कोण ई, याही दोन्ही कोणांचं चिन्ह आपल्याला दिसताना आकृतीमध्ये कसं दिसतंय सारखं दिसतंय. आणि त्याचबरोबर कोण सी आणि कोण एफ हेही दोन्ही कोण कसे दिसतात एकमेकांना एकरूप दिसतात. म्हणजे ह्या असणाऱ्या दोन्ही त्रिकोणांमध्ये आपल्याला त्यांचे असणारे संगत कोण कसे दिसले एकरूप दिसले. आणि एबी छेद डी बरोबर बीसी छेद ईएफ बरोबर एसी छेद डीएफ. तर हे दोन त्रिकोण, त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीएफ हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत असे आपण म्हणतो. जेव्हा दोन त्रिकोण समरूप आहेत हे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला ते गणिती भाषेत लिहिताना त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीएफ यांच्यामध्ये चिन्ह लिहिणं गरजेचं आहे. एकरूपतेचं चिन्ह करताना आपण हा झोपलेला एस आहे त्याच्या खाली बरोबरचं चिन्ह काढतो, पण जेव्हा आपण समरूपता काढतो, समरूप त्रिकोण दाखवतो त्यावेळेला त्या दोन त्रिकोणांमध्ये असणारं जे चिन्ह आहे समरूपतेचं ते लिहिणं फार गरजेचं आहे. त्यामुळे त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीएफ हे आपण चिन्ह घालून या पद्धतीने लिहू शकतो. त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या. दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या 3ही संगत बाजू प्रमाणात असणे आणि 3ही संगत कोण एकरूप असणे आवश्यक असते. परंतु या 6 अटींपैकी 3 विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यास उरलेल्या अटींची पूर्तता आपोआप होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या शिरोबिंदूमधील एकास एक संगतीनुसार त्यांच्या 3ही संगत बाजू प्रमाणात असणे आणि त्यांचे 3ही कोण संगत कोण महत्त्वाचे एकरूप असणे आवश्यक असते. अशा या 6 अटी आहेत. या 6 अटींपैकी कोणत्याही 3 अटी पूर्ण किंवा त्यांची पूर्तता झाल्यास आपण ते दोन त्रिकोण समरूप आहेत असे म्हणतो. म्हणजेच यावरून आपल्याला असं सांगता येईल की दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी 3 विशिष्ट अटी पुरेशा असतात. ह्या 3
अटी तपासून दोन त्रिकोण समरूप आहेत का हे ठरवता येते. मग अशा पुरेशा अटींचा समूह म्हणजे समरूपतेच्या कसोट्या. म्हणून दोन त्रिकोण समरूप आहेत का हे ठरवण्यासाठी त्या विशिष्ट अटी तपासणे पुरेसे असते. ज्याप्रमाणे आपण इयत्ता 8वी आणि 9वी मध्ये दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी सुद्धा आपण काही कसोट्या पाहिल्या होत्या, त्याच पद्धतीने दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी सुद्धा आपल्याला या कसोट्यांचा वापर करायचा आहे की ज्याची ओळख तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये झालेली आहे. चला तर मग आपण त्या कोणत्या अटी आहेत आणि कोणत्या कसोट्या आहेत याचा अभ्यास करूया. समरूपतेची कोको कसोटी. को 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 म्हणजे कोण कोण कोण. एका त्रिकोणाला किती कोण? 3 कोण. त्यामुळे दोन्ही त्रिकोणांचे संगत 3 कोण यानुसार आपल्याला ती अट कशी पूर्ण करता येते आणि कशी असते ह्याचा अभ्यास करता येईल. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार. सर्वात महत्वाचा शब्द विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, एकास एक संगती. एकास एक संगतीनुसार होणारे संगत कोण जर एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात. कोण एकरूप, संगत कोण एकरूप तर त्रिकोण समरूप. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठल्या कसोटीच्या बाबतीत? को को को. आता आपल्या दिलेल्या आकृतीचा विचार करूया. आपल्याला त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण दिलेत. त्यामध्ये आपण काही चिन्ह केली आहेत एकरूपतेसाठी. म्हणजे ए या शिरोबिंदूशी निगडित P आहे, बी शी आपण Q आहे आणि सी शी R आहे असा विचार केला आकृतीनुसार आणि चिन्ह दिल्याप्रमाणे. जर कोण ए हा कोण P बरोबर एकरूप असेल, कोण बी हा कोण Q बरोबर एकरूप असेल आणि कोण सी हा कोण R बरोबर एकरूप असेल, म्हणजे या त्रिकोणामधील तीनही कोण म्हणजे एका त्रिकोणातील तीनही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 3 कोणांशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांना समरूप असतात. म्हणून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR. म्हणजे इथे असणारे हे दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकमेकांना समरूप झाले तर समरूपतेची को 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 कसोटी. इथे 3 वेळा आपण को 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 असं लिहिले गेलेलं आहे. पण समरूप त्रिकोणांची को 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 कसोटी ही जी आपण 3 वेळा को 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 म्हटलंय त्याच्याऐवजी आपण ही दुसरी कसोटी बघूया की समरूप त्रिकोणांची कोको कसोटी. कोको म्हणजे कोण कोण. शिरोबिंदूंच्या एखाद्या एकाच संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोण जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांशी एकरूप असतील तर पहिल्या त्रिकोणाचा उरलेला कोण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या उरलेल्या कोणाशी एकरूप असतो. विद्यार्थी मित्रांनो इथे आपलं परत पूर्वज्ञान महत्वाचं आहे. इयत्ता 9वी मध्ये आपण शिकलोय की कोणत्याही त्रिकोणामध्ये किती कोण आहेत? 3 कोण आहेत आणि ह्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते. मग त्याप्रमाणे जर मी आत्ता आपल्याला दिलेल्या या अटीनुसार जर एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 2 कोणांशी जर एकरूप असतील म्हणजे आपल्याला त्यातला असणारा तिसरा कोण हा सहजपणे काढता येतो आणि त्याचं मापही आपल्याला 180 मधून या 2 कोणांची जर मापांची बेरीज वजा केली तर आपल्याला ते मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही त्रिकोणांमध्ये तो जो तिसरा कोण उरलाय तोही कसा आहे तर दुसऱ्या त्रिकोणाच्या कोणाशी एकरूप आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला को 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 असं लिहिण्याची गरज नाही. जर एका त्रिकोणातले 2 कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 2 कोणांशी जर एकरूप असतील तर ते दोनही त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप होतात. म्हणजेच एका त्रिकोणाचे 2 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत कोणांशी एकरूप असतील तरीही ही अट 2 त्रिकोण समरूप होण्यासाठी पुरेशी असते. यावरून एका त्रिकोणाचे 2 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोणांशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण समरूप असतात. या गुणधर्माला समरूपतेची कोको कसोटी म्हणतात. चला पुढील कसोटीचा अभ्यास करूया. पुढील कसोटी तुम्ही ऑलरेडी तुम्ही सगळ्यांनी सगळ्यात अगोदर इयत्ता 8वी 9वी मध्ये आपण एकरूपतेची बाकोबा कसोटी पाहिली आहे. 2 बाजू आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट असणारा कोण. त्याप्रमाणे आता इथे आपल्याला समरूपतेची बाकोबा कसोटी बघायची आहे. 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एखाद्या एकास एक संगतीनुसार. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मुलांनो. एखाद्या एकास एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या 2 जोड्या एकाच प्रमाणात असतील. संगत बाजूंच्या 2 जोड्या एकाच प्रमाणात म्हणजे इथे गुणोत्तर लक्षात घ्या आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोण एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण समरूप असतात. मग आपल्या असणाऱ्या आकृतीमध्ये त्रिकोण KLM दिसतोय आणि त्रिकोण RST आपल्याला दिसतोय आणि त्याचबरोबर त्यांची असणारी बाजूंची लांबी आपल्याला लिहून दिलेली आहे की KL ची 1 आहे, LM ची 2 आहे, RS ची 1.5 आहे आणि ST ची 3 आहे.
आता आपल्याला दिलेल्या आपल्या कसोटीच्या माहितीनुसार जर मी KL आणि RS या संगत बाजूंचं जर गुणोत्तर घेतलं तर ते 1/1.5 मिळतं. तसंच LM आणि ST यांचं गुणोत्तर घेतलं 2/3 मिळतं. इथे आपण 2/3चं जर का आपण इथे संक्षिप्त रूप जर घेतलं तर तेही आपल्याला 1/1.5 मिळतं. त्याचबरोबर KL आणि LM यांनी समाविष्ट केलेला कोण कुठला आहे तर कोण KLM आहे आणि RS आणि ST या बाजूंनी समाविष्ट केलेला कोण कुठला आहे तर कोण RST आहे. हे दोन्ही कोण तिथे दिलेल्या त्या चिन्हानुसार कसे दिसतात एकरूप दिसतात. म्हणजे जर KL आणि RS यांचे गुणोत्तर आणि LM आणि ST यांचे गुणोत्तर कसे आहे सारखे आहे आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण कोण KLM हा एकरूप आहे कोण RST. म्हणून हे दोन्ही त्रिकोण कुठल्या कसोटीनुसार तर बाकोबा कसोटीनुसार समरूप होतात. म्हणून त्रिकोण KLM समरूप आहे त्रिकोण RST समरूपतेची बाकोबा कसोटी. आता समरूपतेची बाबाबा कसोटी. बाबाबा म्हणजे बाजू बाजू बाजू. आपल्याला माहिती आहे प्रत्येक त्रिकोणाला 3 बाजू आहेत. इथेही आपण 2 त्रिकोण विचारात घेणार आहोत. त्यामुळे त्यांच्या एकाच एक संगतीनुसार त्यांच्या येणाऱ्या संगत बाजूंचं आता इथे आपल्याला काय बघायचंय विद्यार्थी मित्रांनो तर संगत बाजूंचं गुणोत्तर बघायचंय किंवा त्यांचं प्रमाण बघायचं. जर त्या बाजू संगत बाजू जर प्रमाणात असतील तर ते 2 त्रिकोण कसे मिळतील आपल्याला समरूप झालेले मिळतील. मग 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एखाद्या एकास एक संगतीत जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते त्रिकोण समरूप असतात. समरूपतेच्या या गुणधर्मालाच काय म्हणतात बाबाबा कसोटी. आकृतीमध्ये जर त्रिकोण PQR आणि त्रिकोण XYZ जर आपण विचारात घेतले तर PQ भागिले YZ बरोबर QR भागिले XY आणि PR भागिले XZ यांची येणारी गुणोत्तर बरोबरचं चिन्ह दाखवलंय. म्हणजे यांची गुणोत्तर कशी आहेत तर म्हणजेच ह्या बाजू कशा आहेत तर प्रमाणात आहेत. म्हणून त्रिकोण PQR हा समरूप आहे त्रिकोण ZYX. आता बघा इथला सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्रिकोण PQR व त्रिकोण XYZ मी पहिल्यांदा लिहिताना लिहिलंय पण ज्या वेळेला मी 2 त्रिकोण समरूप दाखवते त्यावेळेला त्यांच्या शिरोबिंदूमधील एकास एक संगतीनुसारच मी दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहिलंय. बघा त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ZYX हा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आपल्याला शिरोबिंदूंमधील असणारी एकास एक संगती ही लक्षात घेऊनच आपल्याला त्रिकोणाचं नाव लिहिता येईल आणि त्याचप्रमाणे आपल्याला त्यांच्या येणाऱ्या बाजू ज्या असतील त्या प्रमाणात घेता येतील आणि त्यांचे संगत कोणही एकरूप आहेत हे दाखवता येऊ शकतील. त्यानंतर काही आज आपण ज्या शिकलेल्या कसोट्या आहेत त्यामध्ये समोरील आकृतीमध्ये त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF दिसत आहेत. प्रत्येकामध्ये बघा A आणि D ह्या दोघांमध्ये आपल्याला सारखंच चिन्ह केलेलं दिसतंय किंवा कलर दिसतोय. त्याप्रमाणे B आणि E मध्ये सुद्धा आपल्याला दिसताना काय दिसतंय त्यांचाही कलर सारखा आहे आणि C आणि F मध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतंय तर त्यांचाही कलर सारखा आहे. म्हणजेच कोण A हा कोण D बरोबर एकरूप आहे, कोण B हा कोण E बरोबर एकरूप आहे आणि कोण C हा कोण F बरोबर एकरूप आहे. म्हणजेच हे दोन्ही त्रिकोण त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे कोको कसोटीनुसार समरूप होतील. त्याचबरोबर इथे दिसताना आपल्याला एकरूपतेची चिन्ह काढून दिलेली आहे. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR त्यातले AB आणि PQ या बाजू एकमेकींना या बाजूंचं जर गुणोत्तर घेतलं तर ते गुणोत्तर आपल्याला एकास एक मिळणार आहे. त्याप्रमाणे BC आणि QRचं घेतलं तेही एकास एक मिळेल आणि त्याप्रमाणे ACचं पण PR एकास एक मिळेल. त्याप्रमाणे आपल्याला इथे मिळताना सगळी गुणोत्तरं परत कशी मिळतील सारखी मिळतात. म्हणजे आपल्याला हे दोन्हीही त्रिकोण बाबाबा कसोटीनुसार समरूप आहे हे सांगता येऊ शकेल. आणि तिसरी कसोटी जी आपण आता अभ्यासली ती म्हणजे जर का दोन त्रिकोणांच्या एकास एक संगतीनुसार जर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असेल आणि त्या संगत बाजूंनी समाविष्ट केलेला कोण इथे निळा ॲरो दाखवलाय, रेड आणि रेड ॲरो दाखवलाय, या बाजू कशा आहेत प्रमाणात आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण CAB आणि कोण FDE हे कसे दिसतात तर एकरूप दिसत आहेत. म्हणजे हे दोन्हीही त्रिकोण हे बाकोबा कसोटीनुसार समरूप झालेले आहेत. समरूप त्रिकोणांचे गुणधर्म अभ्यासताना सगळ्यात महत्वाचे हे गुणधर्म आपल्या लक्षात ठेवायचे की प्रत्येक त्रिकोण हा स्वतःलाच समरूप असतो. म्हणून त्रिकोण ABC समरूप आहे. त्रिकोण ABC याला आपण म्हणतो परावर्तनता. त्यानंतर जर त्रिकोण ABC हा समरूप असेल त्रिकोण DEF तर त्रिकोण DEF हा समरूप असतो त्रिकोण ABC ला ही झाली सममितता. आणि तिसरं की जर त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण DF ला आणि त्रिकोण DEF हा जर समरूप असेल GHI ला आणि पहिला त्रिकोण ABC
हा त्यामुळे GHI ला काय होईल तर समरूप होईल. म्हणजे ही झाली संक्रामकता. या असणाऱ्या समरूप त्रिकोणांचे गुणधर्म हे लक्षात ठेवायचे की ज्याचा आपल्याला वापर पुढे आपल्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वापरता येणारे, उदाहरण सोडवताना वापरता येणारे. तर परावर्तता म्हणजे प्रत्येक त्रिकोण स्वतःशीच समरूप असतो. दुसरी सममितता की एक त्रिकोण दुसऱ्याशी असेल तर दुसरा त्रिकोण पहिल्या त्रिकोणाशी पण समरूप असतो, ही झाली सममितता. जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाबरोबर समरूप असेल, दुसरा तिसऱ्याशी असेल तर पहिला आणि तिसरा पण एकमेकांना कसे असतात, समरूप असतात. याला आपण म्हणतो संक्रामकता. हे झाले समरूप त्रिकोणांचे गुणधर्म. आता आपण जो अभ्यास केलाय की ज्या समरूपतेच्या कसोट्या आपण अभ्यासल्यात त्या कसोट्यांवर आधारित आपण काही उदाहरणांचा अभ्यास करूया. शेजारील आकृतीमध्ये ही उदाहरणं तुमच्या पाठ्यपुस्तकातील आहे आणि आपल्याला मागच्या तासिकेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये कृती दिलेल्या आहेत. आपल्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला ह्या कृती विचारल्या जाणार आहेत. त्यामुळे कृतींचा अभ्यास आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण इथे मी ही कृती घेतली आहे, उदाहरण क्रमांक 4. शेजारील आकृतीमध्ये BP हा AC ला लंब आहे, तसेच CQ हा AB ला लंब आहे. APC आणि AQB, APC हे एकरेषीय आहेत आणि AQB हे एकरेषीय आहेत. तर त्रिकोण APB व त्रिकोण AQC समरूप दाखवा. आपल्याला दिलेले दोन त्रिकोणांचा विचार करूया. कुठला आहे त्रिकोण APB? ज्यावेळेला आपण भूमितीचा अभ्यास करतोय त्यावेळेला आपला पेन किंवा आपली पेन्सिल त्या आकृतीवरनं फिरली गेली पाहिजे. त्रिकोण APB व त्रिकोण AQC व त्रिकोण AQC ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये BP ही AC वरती लंब दिसते आणि CQ ही AB वरती लंब दिसते. हे आपल्याला मुळात पक्षामध्ये दिलंय. मग ज्या वेळेला लंब दिसतोय म्हणजे आपल्याला तिथे कुठला कोण तयार झालेला दिसतो विद्यार्थी मित्रांनो, तर तो 90 अंशाचा कोण दिसतो. म्हणजेच कोण APB हा 90 अंशाचा. आणि दुसरी चौकट आपल्याला पूर्ण करायची आहे, कोण AQC. AQC मध्ये पण आपल्याला CQ ही लंब आहे AQ ला, म्हणजे इथे कोण किती झाला 90 अंशाचा. म्हणजे आता या दोन्ही विधान 1 आणि 2 चा विचार केला तर कोण APB हा एकरूप आहे कोण AQC ला. हे झालं विधान 1 आणि 2 वरून. मग कोण PAB, बघा कोण PAB आणि कोण QAC या दोन्ही त्रिकोणांमध्ये जो मध्यभागी येणारा जो दिसतोय आपल्याला शिरोबिंदू तो म्हणजे कोण आहे A आहे. म्हणजे हे दोन्ही कोण एकमेकांना एकरूप. कारण का विद्यार्थी मित्रांनो, तर तो झाला ह्या दोन्ही त्रिकोणांमधला सामायिक कोण. आपल्याला भूमितीची आकृती पाहिल्यानंतर आपण पेन्सिल फिरवल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी आणि दिसायला लागतील आणि आपल्याला उदाहरण सोडवता येतील. त्यामुळे त्याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. मग आता इथे या त्रिकोणांमधील दोन्ही त्रिकोणांमध्ये एक एक कोण कसे झालेत, दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोणांबरोबर एकरूप झालेत. म्हणजे त्रिकोण APB हा समरूप आहे त्रिकोण AQC ला. कुठली कसोटी, कोको कसोटी. हे दुसरं उदाहरण बघा. या उदाहरणामध्ये तुमच्या असणाऱ्या संकीर्णमध्ये तुम्हाला हे उदाहरण दिलेलं आहे की चौकोन ABCD मध्ये रेख AD समांतर आहे रेख BC आणि कर्ण AC आणि कर्ण BD परस्परांना P बिंदूमध्ये छेदतात. तर दाखवा की AP छेद PD बरोबर PC छेद PB. आता या ठिकाणी आपल्याला AD समांतर आहे BC. ज्यावेळेला आपल्याला दिलेलं साध्य याच्यामध्ये जर का आपल्याला बाजू प्रमाणामध्ये दाखवायची असतील तर हे लक्षात ठेवायचं की आपल्याला त्याच्या अगोदर तिथे काही त्रिकोण तयार होतात का आणि ते त्रिकोण आपल्याला समरूप दाखवता येतात का त्याचा विचार करण्याची गरज आहे. दिलेला पक्ष आपण लिहून घेऊया कारण आपल्याला सिद्ध करायचं आहे, त्यामुळे पक्ष लिहिण्याची गरज आहे. चौकोन ABCD मध्ये रेख AD समांतर रेख BC, कर्ण AC आणि कर्ण BD परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. हे झालं आपलं पक्ष. साध्य काय करायचं आपल्याला, AP छेद PD बरोबर PC छेद PB. सिद्धता दिलेल्या नावांवरनं आपण पहिल्यांदा त्याचा विचार करून आपण दोन त्रिकोणांचा विचार करणार आहोत. त्रिकोण APD आणि त्रिकोण PCB मध्ये कोण APD बरोबर कोण CPB विरुद्ध कोण आहेत. परत एकदा विरुद्ध कोण आपल्याला खूप मदतीला येतात परीक्षेच्या मध्ये खूप उदाहरणं सोडवताना. कोण PAD आणि कोण PCB. इथे आपल्याला दिलेली सगळ्यात महत्त्वाची पक्षातली माहिती वापरायची आहे की AD समांतर आहे BC. म्हणजे AD समांतर आहे BC म्हणजे तिथे आपल्याला कोण आठवायला पाहिजेत. आता इथे आपल्याला दिसताना लगेच व्युत्क्रम कोण दिसतोय Z आकारामधले आठवत आहेत. म्हणजे कोण PAD आणि कोण PCB हे एकमेकांना एकरूप कारण ते झाले व्युत्क्रम कोण. म्हणून ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये आपल्याला त्यांचे संगत कोण एकरूप दिसले म्हणून कोण त्रिकोण APD समरूप आहे त्रिकोण CPB. जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणून समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात म्हणून AP छेद PC बरोबर PD छेद BP. पण माझ्या साध्याप्रमाणे मला AP छेद PD आणायचंय आणि PC छेद BP आणायचंय. मग या वेळेला आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेलं आपलं गुणोत्तर प्रमाण
हे प्रकरणाचं आठवण करायची आहे आणि त्याचा इथं वापर करायचा आहे. मग इथे एकांतर क्रिया आपण करणार आहोत आणि या एकांतर क्रियेवरून AP/PD बरोबर PC/BP आपल्याला दाखवता येऊ शकतं. चला, आज आपण शिकलेली जी महत्वाचं समरूप त्रिकोणाच्या कसोट्या पाहिल्या, ह्या कसोट्यांच्या आधारावरच हे आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं असणारं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं प्रमेय, याच्यावरती आधारित उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातात. तर सर्वप्रथम आपण या प्रमेयाचं विधान बघूया. काय विधान? जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. परत जर दोन त्रिकोण समरूप असतील, इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, दोन त्रिकोण समरूप पहिल्यांदा क्लिक व्हायला पाहिजे. दोन त्रिकोण समरूप दिलेत म्हणजे काय काय असणार आहे की त्यांचे संगत कोण एकरूप असणार आहेत, त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असणार आहे. हा एक मुद्दा आपल्याला त्यातनं मिळेल. पुढे काय म्हटलंय, तर आता जर नंतरचा येणार आणि तरच्या अगोदरचा भाग आपला पक्ष आहे आणि तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढा आहे. म्हणून मला माझं प्रमेय कशा पद्धतीने सोडवायचंय त्यासाठी मी पहिल्यांदा आकृत्या काढून घेतल्या. त्याप्रमाणे पक्ष लिहिलं. पक्षामध्ये त्रिकोण ABC या समरूप आहे त्रिकोण PQRला. इथे मी रचना आत्ताच केली आहे. AD लंब आहे BCला आणि PC लंब आहे QRला. ही रचना करण्यामागचं कारण हे तुम्हाला पुढे मी सांगतेच. पुढे साध्य तर नंतरचा भाग बघा की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. मग आपल्या आकृतीप्रमाणे दोन त्रिकोण कोण आहेत, तर त्रिकोण ABC आहे आणि दुसरा त्रिकोण PQR. त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपण जी मागच्या तासिकेमध्ये पाहिलेला पहिला गुणोत्तर, जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं असेल त्यांच्या पाया आणि संगत उंचीच्या गुणाकारा एवढे असते. पण इथे आपल्याला काय म्हटलंय, त्या संगत भुजांच्या त्यांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ बरोबर AB वर्ग भागिले PQ वर्ग बरोबर BC वर्ग भागिले QR वर्ग बरोबर AC वर्ग भागिले PR वर्ग. हे आपलं साध्य आहे. चला तर मग आपण आपली सिद्धता सिद्ध करण्यासाठी तयार होऊया. आपल्याला पहिला शिकवलेला गुणधर्म तर माहितीच आहे, म्हणून आपण सिद्धतेमध्ये पहिली पायरी अशी लिहिली की त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ बरोबर BC गुणिले AD छेद QR गुणिले PS. आता तुम्हाला समजेल की मी रचना करताना तिथे AD ही लंब आहे BC आणि PAC लंब आहे QR का लिहिलं गेलं. कारण मला हा गुणधर्म इथे वापरायचा आहे. देताना मला माहिती फक्त दोन त्रिकोण समरूप दिलेले होते, म्हणून मी इथे ही रचना केली आहे. आणि ही रचना केल्यानंतर मला माझा गुणधर्म जो पहिला मी शिकले की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंचीच्या गुणाकारा एवढे असते. म्हणून मला BC गुणिले AD छेद QR गुणिले PS मिळेल. मी हेच गुणोत्तर फक्त वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं की BC छेद QR गुणिले AD छेद PC. हे झालं माझं विधान 1. आता मी दिलेली माहिती पक्षातली वापरणार आहे. काय दिली होती पक्षामध्ये की दोन त्रिकोण समरूप असतात, पण इथे माझ्याकडे त्रिकोण मी घेताना त्रिकोण ABD आणि त्रिकोण PQSचाच विचार करते. मग त्रिकोण ABD मध्ये कोण B एकरूप आहे कोण Q, कारण माझे मुळातच दोन्ही त्रिकोण ABC आणि PQR कसे आहेत तर समरूप आहेत, म्हणून माझा कोण B आणि कोण Q कसे झाले एकमेकांना एकरूप झाले. आता कोण ABD आणि कोण PSQ बरोबर 90 अंश आणि त्यांना आपण मी एकरूप म्हणते कारण दोघांचं माप काय झालं 90. म्हणजे त्रिकोण ABD आणि त्रिकोण PQS हे कोको कसोटीनुसार समरूप झाले. मग आपली पुढची पायरी काय असणार आहे की जेव्हा दोन त्रिकोण समरूप तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात. म्हणून मी AD छेद PS बरोबर AB छेद PQ हे गुणोत्तर घेतले आणि याला विधान 2 असे नाव दिले. आता परंतु त्रिकोण ABC हा समरूप आहे त्रिकोण PQRला, हे आपली पक्षातली माहिती आहे. मग आपल्याला काय माहिती आहे की जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात. हे माझं विधान 3 म्हणजे AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. हे झालं विधान 3. मग आता विधान 2 परत एकदा आपण बघूया. AD छेद PS बरोबर AB छेद PQ. दोन त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण PQR म्हणजे AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. ही विधान 2 आणि 3 आपण पाहिलीच होती. मग आता विधान 2 आणि 3 यांचा विचार केला असता विद्यार्थी मित्रांनो AD छेद PS हे गुणोत्तर AB छेद PQ एवढं आहे, म्हणजेच AD छेद PS हे गुणोत्तर BC छेद QR एवढं पण असणार आहे आणि AD छेद PS हे गुणोत्तर AC छेद PR एवढं सुद्धा असणार आहे. मग विधान 2 आणि 3 वरून मी त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ बरोबर BC छेद QR गुणिले AD छेद PS. मग आता इथे हा जो AD छेद PS आहे या AD छेद PS च्या ऐवजी मी काय लिहू शकते BC छेद QR लिहू शकते. म्हणजेच BC छेद QR गुणिले BC छेद QR म्हणजेच मला काय मिळेल
BC वर्ग भागिले QR वर्ग. म्हणून पुढची पण मी लिहू शकले की त्याबरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग बरोबर BC वर्ग AC वर्ग छेद PR वर्ग. या सगळ्या गोष्टी का आपण लिहू शकलो विद्यार्थी मित्रांनो? कारण त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR कसे आहेत तर समरूप आहेत. हे झालं आपलं महत्त्वाचं प्रमेय की दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. यावर आधारित आपण काही उदाहरणांचा अभ्यास करूया. हे तुमच्या पाठ्यपुस्तकातील उदाहरण आहे. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AB छेद PQ बरोबर 2/3 किंवा AB PQ बरोबर 2/3 हे आपल्याला गुणोत्तर दिले. तर खालील चौकटी पूर्ण करा. मुळात दिलेली माहिती एक महत्त्वाची लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचंय. हे आपण असणाऱ्या पहिल्या भागामध्ये पाहिलंय गुणधर्माचे तिथे आपल्याला कुठेही त्रिकोण समरूप दिले नाहीत. पण आपण इथे समरूप केव्हा दिलेत बघा, तेव्हाच आपल्याला कुठला प्रमेय कुठला गुणधर्म कुठे वापरायचा आहे हे दिलेल्या माहितीकडे नीट लक्ष दिलं तर कळेल. इथे मला देताना मुळात दिलंय की दोन त्रिकोण समरूप आहेत. म्हणजे मला काय माहितीये, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे आहे. म्हणजे एरिया त्रिकोण ABC भागिले त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग. पुढे 2 वर्ग छेद 3 वर्ग दिलेत. मग त्याप्रमाणे आपल्याला चौकट पूर्ण करता येईल. 2चा वर्ग झाला 4 आणि 3चा वर्ग झाला 9. फार सोप्या पद्धतीने आपल्याला फक्त गुणधर्म व्यवस्थित आणि प्रमेय व्यवस्थित वापरायचे की आपल्याला उत्तर सहजपणे मिळणार आहे. हे पुढचं उदाहरण पाठ्यपुस्तकातीलच हे उदाहरण आहे. 7वं उदाहरण आहे की आकृतीमध्ये आपल्याला रेख PQ समांतर आहे रेख DE आणि त्रिकोण PQFचं क्षेत्रफळ दिलंय 20 एकक, PF दिली आहे 2 DP. तर आपल्याला असणारा चौकोन DPQE क्षेत्रफळ काढायचंय. कृती पूर्ण करायची आहे. दिलेल्या माहितीचा वापर करायचा आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला DP बरोबर X मानूया लिहिलंय. दिलेली सर्वात महत्त्वाची एक हे आहे की PF बरोबर 2 DP. जर मी PF बरोबर DP बरोबर X मानला तर मला PF बरोबर 2X मिळणार आहे. त्याप्रमाणे मी कृती पुढची पूर्ण करते की DF बरोबर DP अधिक PF. DP म्हणजे काय, माझ्याकडे X आहे. PF म्हणजे काय, माझ्याकडे 2X आहे. मग X अधिक 2X म्हणजे किती झाले 3X. आता त्रिकोण FDE आणि त्रिकोण FPQ चा विचार करूया. त्रिकोण FDE एकरूप आहे त्रिकोण. इथे आपल्याला मुळात त्यांनी उत्तरात लिहून दिलंय संगत कोण आहे. मग कोण FDE चा संगत कोण कुठला येणार तर कोण FPQ. कोण FED हाही एकरूप आहे, त्याच्याबरोबर संगत कोण कुठला येईल तर कोण FQP येईल. म्हणजे त्रिकोण FDE हा समरूप आहे त्रिकोण FPQ बरोबर कोको कसोटीनुसार. मग त्रिकोण FDE चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण FPQ चे क्षेत्रफळ बरोबर DF वर्ग भागिले PF वर्ग. म्हणजे 3X वर्ग भागिले 2X वर्ग बरोबर 9/4. आता दिलेली आपल्याला जी महत्त्वाची माहिती होती त्याचा इथे वापर केला आणि आपण आपली कृती जर पूर्ण केली तर आपल्याला FPQ चे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे आणि ते किती आलंय ते आपल्याला 20 आलंय. म्हणजे 9/4 गुणिले 20 आणि 4 आणि 20ला भाग घातला तर आलं उत्तर 5. म्हणजे 9×5 = 45. त्याचबरोबर आपल्याला चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं होतं. म्हणजे त्रिकोण FDE हा जो मोठा त्रिकोण आहे या त्रिकोणाच्या क्षेत्रफळामधून मग छोटा त्रिकोण FPQचं क्षेत्रफळ जर मी वजा केलं तर मला चौकोनाचं क्षेत्रफळ मिळणार आहे. FDEचं क्षेत्रफळ होतं 45, FPQचं होतं 20 म्हणून वजाबाकी केली असं आपल्याला मिळाले 25. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण समरूप त्रिकोणांच्या कसोट्या आणि या कसोट्यांवर आधारित असणारं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे प्रमेय अभ्यासले आहे. त्यामुळे आजच्या या भागाप्रमाणे आपलं प्रकरण पहिलं हे आपण अभ्यासून झालेलं आहे. त्याचबरोबर एवढंच सांगेन की प्रत्येक वेळेला सराव करणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाने सतत गणिताचा सराव करा, त्यामुळे गणित सोपं होईल. धन्यवाद.